राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने कधी कधी मी पानाने सांगावं लागतं. एखादी सुवासीन असेल, तिला जर घराच्या बाहेर निघायचं, आता नियम आहे, सुवासीन दुसऱ्या सुवासिनीला कुंकू लावते, हा नियम आहे का नाही? आहे. एक सुवासीन दुसऱ्या सुवासिनीला कुंकू लावते, पण घरातून तिला बाहेर निघायचं आणि दुसरी सुवासीन घरात नाहीये, मग ती तशीच भोंड्या कपाळाने बाहेर निघते का? तशी निघत नाही. मग ती काय करते? मेकअप करण्यासाठी सर्व काही शरीरावर अलंकार वस्त्र धारण केले, आरशा पुढे जाते, करंडा घेते, आपल्याच बोटाने आपल्या कपाळाला कुंकू लावते. सुवासिनीने स्वतःच्या कपाळाला स्वतःच्या बोटाने कुंकू लावणं जसा दोष नाही, तसं जगाला संतत्व कळत नाही म्हणून स्वतःच्या तोंडाने मी पानाने ते जगाला सांगावं लागतं, हा दोष नाही. विठ्ठल 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 म्हणून कान्होबा महाराज सांगता, गातो वासुदेव मी ऐका. ऐका, मी गातो. ऐका शब्द वापरलाय. आता ऐका शब्दाचं चिंतन करा. आपण ऐकतो ते खरं ऐकतो का? ऐकणं म्हणजे काय आहे? ऐकणं शब्दाचा अर्थ काय? ऐकणं म्हणजे नुसतं कानाने ऐकणं, याला ऐकणं म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐकणं शब्दात चिंतन आहे बघा. फार मोठा श्रीमंत माणूस होता महाराज. लक्ष द्या, झालं 1-15 मिनिट राहिले. श्रीमंत मनुष्य आहे, 50-60 एकर बाग